भर दुपारच्या उन्हात ही काळी सावली नक्की कशाची हे जाणून घेण्यासाठी मी तिचा पाठलाग केला. त्याबरोबर ती सावली त्या विहिरीत गडप झाली. आता विहिरीजवळ आलेच आहे, तर विहिरीचं नीट निरीक्षण करून घेतलं. या ठिकाणी कुठलीच संशयास्पद हालचाल न दिसल्याने माझा हिरमोड झाला. कडकझार उन्हात डोकं तापल्यामुळं मी लागलीच माझे पाय थंडगार पाण्यानं धुवून घेतले. उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळं मी बाजूलाच असलेल्या इंजिनाशी थोडी बातचीत केली. आधुनिक जगात झालेल्या परवडीची व्यथा इंजिनानं मग माझ्यासमोर मांडली. ती व्यथा ऐकली आणि डोळ्यात टचकन पाणी आलं. लागलीच वाट धरून मी आवाज उठवावा म्हणून पाऊल उचललं. त्याचबरोबर समोर 4-5 कच्च्या कैऱ्या दिसल्या. मी हलक्या हातानं त्यावर 7-8 दगड मारले. इतक्यात कैरीच्या झाडाचे मालक तिथं आपल्या मोत्यासह आलेल्या आमच्या नजरेस पडले. आम्ही कैरी काय, पण साध्या झाडाचं पानही तोडलं नाही असा मालकांना पुरावा दिला आणि आमची चूक मोत्याच्या लक्षात यायच्या आधीच घराकडची वाट धरली.